कर्माचा सिद्धांत भाग 38 यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्माचे हे 3 प्रकार आहेत. भगवान गीतेत सांगतात कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय. हे सर्व आपण जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. कर्माची गती गहन आहे असे सांगून भगवान म्हणतात कर्माची गती जाणली पाहिजे, विकर्माची गती देखील जाणली पाहिजे आणि अकर्माची गती पण जाणली पाहिजे, कारण कर्माची गती ही फार गहन आहे. या बाबतीत भगवंताचा अभिप्राय नेमका काय आहे हे समजणे फार कठीण आहे. निरनिराळ्या भाष्यकारांनी त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे या 3 शब्दांचे वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. साधारणतः विद्वानांनी कर्म, विकर्म आणि अकर्म यांचा सर्वसामान्य जो अर्थ लावलेला आहे त्याचा विचार करता असे दिसते की या लोकात आणि परलोकात जिचे फळ सुखदायी होते अशा उत्तम क्रियेचे नाव कर्म. माणसाने जे कर्म आचरणे इष्ट असे कर्म. ज्या कर्माचे या लोकात अगर परलोकात दुःखदायी फळ निर्माण होते ते विकर्म. माणसाने आचरण्यास अनिष्ट असे कर्म. जे कर्म केले किंवा कर्मत्याग केला तरी त्यापासून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही ते अकर्म. आपण सामान्यतः मन, वाणी आणि शरीराने घडणाऱ्या सर्वच क्रियांना कर्म अशी संज्ञा देतो. त्यामुळे कर्म, विकर्म आणि अकर्म यात अभिप्रेत असलेला सूक्ष्म भेद जाणणे हे फार जिकिरीचे काम आहे. म्हणून तर भगवान गीतेत कबूल करतात किं कर्म किं अकर्म इति कवयो अपि अत्र मोहिता. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याचे स्पष्टीकरण करताना मोठमोठ्या विद्वानांचीही त्रेधा तिरपट उठते, कारण कर्माची गती समजणे हे महाचिकिरीचे काम आहे. यावरून असे वाटते की केवळ मन, वाणी आणि शरीर याने घडणाऱ्या स्थूल क्रिया अगर अक्रिया यांचे नाव कर्म, विकर्म अगर अकर्म असे नसून कर्त्याच्या कोणतेही कर्म करताना असलेल्या भावनेनुसार त्या कर्माची परिणिती प्रसंगोत्पन्न कर्म, विकर्म अगर अकर्म अशी होते. कर्म सामान्यतः मन, वाणी आणि शरीर यांनी केलेल्या जाणाऱ्या शास्त्रविहित उत्तम क्रियांनाच कर्म असे म्हणतात. परंतु शास्त्रविहित विधिपूर्वक क्रियासुद्धा कर्त्याच्या मनात असणाऱ्या निरनिराळ्या भावनेवर आधारभूत असतात. त्यामुळे एकच क्रिया कर्त्याच्या भावनेनुसार अथवा काही वेळा कर्माच्या ऐवजी विकर्म बनतात किंवा अकर्मही बनू शकतात. उदाहरणार्थ, फळाच्या इच्छेने शुद्ध भावनापूर्वक शास्त्र संमत विधींनी उत्तम कर्म केले तर ते कर्म ठरते. परंतु तेच कर्म यज्ञ, दान, तप इत्यादींनी युक्त असूनही जर वाईट इच्छा मनात धरून म्हणजेच प्रजाजनांचे अनिष्ट करण्याच्या हेतूने, दुसऱ्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने केले तर ते तमोगुण प्रधान असल्याने विकर्म बनते. तेच कर्म कर्तृत्वाभिमानरहित, स्वतःची आसक्ती द्वेषरहित, लोकांच्या कल्याणार्थ भगवंताला समर्पण केले तर ते अकर्म बनते. विकर्म साधारणतः मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारा केलेली हिंसा, असत्य, चोरी इत्यादी निषिद्ध कर्मांना विकर्म म्हणतात. परंतु अशी विकर्मेही कर्त्याच्या भावनेनुसार, हेतूनुसार कर्म किंवा अकर्म यात परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, या लोकी अथवा परलोकी काही इष्टफळ प्राप्त्यर्थ चांगल्या हेतूने असत्य, हिंसा, चोरी इत्यादी क्रिया
ज्या जगाच्या दृष्टीने लोकार्थाने विकर्म निषिद्ध कर्म समजल्या जातात त्या गीतेच्या परिभाषेत कर्म ठरू शकतात. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांचा मृत्यू घडवण्याच्या इच्छेने युधिष्ठिरांना खोटे बोलण्याची प्रेरणा दिली. अर्जुनाने आपले गुरु द्रोणाचार्य तसेच पितामह भीष्माचार्य यांची हिंसा केली. श्रीकृष्णाने अनेक वेळा गोकुळात लोण्याची चोरी केली. या क्रिया वरवर विकर्म वाटत असल्या तरी त्यांची गणना कर्मात होते आणि म्हणून त्या कर्म ठरतात. कर्तेपणाच्या अभिमानविरहित आसक्ती द्वेष यांनी प्रेरित न होता समष्टीच्या कल्याणार्थ केलेले विकर्म पण अकर्म होते. आपण केलेल्या प्रतिज्ञेचा भंग करणे हे वास्तविक पाप मानलेले आहे, म्हणजे त्या पापाची गणना विकर्म अशी होते. पण महाभारत युद्धात आपला भक्त अर्जुन याचे प्राण वाचणे, धर्माचा विजय व्हावा या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने भगवान श्रीकृष्णांनी न करी शस्त्र धरी मी ही आपली प्रतिज्ञा मोडून हातात रथचक्र घेऊन ते भीष्माचार्यांच्या अंगावर धावले. या कृतीत त्यांचा काहीही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. केवळ धर्माच्या बाजूचा विजय व्हावा या हेतूने त्यांनी हे विकर्म केले. त्यामुळे ते विकर्म नसून अकर्म ठरले. अकर्म मन, वाणी, शरीर याने कोणतीही क्रिया न करणे याला अकर्म असे म्हणता येत नाही. मन, वाणी, शरीर याने कोणतीही क्रिया न करणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. भगवान गीतेत सांगतात, कोणीही प्राणी काही ना काही कर्म केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही. देह धारण करणाऱ्या कोणाही माणसाला किंवा प्राण्याला संपूर्णपणे क्रिया त्याग करणे शक्य नाही. या दृष्टीने विचार करता पुढील कर्म अकर्म ठरतात. कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्म, प्रीती द्वेष याने प्रेरित न होता केलेली कर्म, शुद्ध बुद्धीने स्वतःचे कर्तव्य म्हणून केलेली कर्म, माझा भगवंत संतुष्ट हो या भावनेने भगवत प्रीत्यर्थ केलेली कर्म, समष्टीच्या कल्याणार्थ सर्व लोकहिताय केलेली कर्म, श्रीकृष्णार्पणमस्तु या भावनेने केलेली कर्म, निष्काम कर्म, कोणत्याही फलाची अपेक्षा मनात न धरता केलेली कर्म, वर निर्दिष्ट केलेली अकर्मसुद्धा कर्त्याच्या हृदय भावनेतील फरकानुसार कर्म किंवा विकर्म बनू शकतात. उदाहरणार्थ मन, वाणी, शरीर यांच्याद्वारा होणाऱ्या संपूर्ण क्रियांचा त्याग करून एकांतात क्रियारहित बसलेल्या एखाद्या साधू पुरुषाच्या मनात जर असा अहंकार उत्पन्न झाला की मी सर्व क्रियांचा त्याग केला आहे, तर बाह्यता जरी तो कोणतीही क्रिया करत नसल्यासारखा दिसत असला तरी कर्मत्यागाचा जो अहंकार त्यांच्या मनात जागृत झाला त्यामुळे त्याचे हे अकर्म कर्म बनते. म्हणजे त्याचे त्यागरूप अकर्म पण कर्म होते. या ठिकाणी कर्मत्याग मी केला ही भावना अकर्माचे कर्म बनण्यास कारणीभूत झाली. एखाद्या माणसाला काही काम त्याचे कर्तव्य कर्म म्हणून करणे प्राप्त आहे. अशा वेळी काहीशा भीतीमुळे अथवा स्वार्थ आडवाला म्हणून किंवा आपली जबाबदारी टाळण्यासाठी त्याने ते विहित काम केले नाही किंवा काही वाईट भावनेने प्रेरित झाल्यामुळे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मोठ्या मानभावीपणाने तो त्या कर्मापासून दूर राहिला, तर अशावेळी लोकदृष्टीने त्याने जरी ते काम केलेले नसले तरी त्याचे हे अकर्मच दुःखरूपी फळ देणारे असे विकर्म बनते. वरील स्पष्टीकरणावरून असे दिसेल की कर्म, अकर्म आणि विकर्म ही क्रियाशीलता अथवा निष्क्रियता यावरून ठरत नसून कर्म करणाऱ्याची मनोभावना आणि हेतू या गोष्टी कोणती क्रिया, कर्म, अकर्म आणि विकर्म आहे हे निश्चित करतात. कोणत्या हेतूने, कोणत्या भावनेने, काय उद्देशाने क्रिया केली गेली हे समजल्यानंतरच ती क्रिया
कर्म आहे, अकर्म आहे का विकर्म आहे हे ठरवता येते. थोडक्यात सांगायचे तर गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंताचे वापरलेले कर्म, विकर्म आणि अकर्म या शब्दांचा साधा सोपा अर्थ असा: पुण्य म्हणजे सत्कर्माच्या झाडाला सुखरूपी फळे लागतात, तर पापकर्मी म्हणजे विकर्माच्या झाडाला दुःखरूपी फळे लागतात. सुख किंवा दुःख भोगण्यासाठी देहधारणा करावी लागते. माणसाला देहबंधनात न्यावे लागते. फरक इतकाच की सत्कर्म ही सोन्याची बेडी आहे, तर विकर्म पापकर्म ही लोखंडाची बेडी आहे. पण शेवटी सत्कर्म काय किंवा विकर्म पापकर्म काय, दोन्हीही या देहरूपी कारावासातल्या बेड्याच, बंधनच आहेत आणि त्यांच्या या अडथळ्याने जीवात्म्याला मुक्ती मिळत नाही. अकर्म ही मात्र एक अलौकिक गोष्ट आहे. त्यात क्रिया घडते ही खरी, पण कर्तेपणाचा अभिमान, प्रीती, द्वेष इत्यादींच्या अभावामुळे आणि क्रिया ईश्वर प्रीत्यर्थ समष्टीच्या कल्याणार्थ केलेली असल्याकारणाने ती अकर्म बनते आणि ती संचितात जमा होत नसल्याने त्याचे प्रारब्ध सुख दुःखरूपी फळ बनत नाही. म्हणून अकर्म हे मोक्षाचे, जन्म मरणापासून सुटकेचे साधन बनू शकते. धन्यवाद.